आज ना मला एका लग्नाला जायचंय, त्यासाठीच मी ही सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे. आता फक्त मेकअप बाकी आहे, पण त्याआधी म्हटलं स्वतःला हायड्रेट करते, कारण आता दिवसभर तिथे राहायचंय, तर थोडंसं हायड्रेटेड तर राहावं लागेल ना. चला, हायड्रेट झालो. आता पटकन मेकअप स्टार्ट करूया. सो फर्स्ट मी हे शुगरचं प्रायमर अप्लाय करणार आहे. देन दिस गोड्स ग्लो इल्युमिनेटर फॉर शाईन. थोडंसं लावते, जास्त नाही लावणार आहे मी. ओके, सो आता मी लावणार आहे हे मार्सचं बीबी क्रीम. थोडंसं लावेल, जास्त नाही लावणार, कारण याने फार कव्हरेज दिलेला आहे. बट तरी जास्त कव्हरेजसाठी लावतेय मी, कारण मला लग्नात जायचंय. देन सम कन्सिलर बिकॉज हाईड दिस रेड पॅचेस. देन सम ब्लश फॉर गुलाबी गुलाबी गाल. सॉरी. आता आपण मेकअप सेट करू लूज पावडरने. मला ना खूपदा विचारलं जातं की तू कुठली लूज पावडर यूज करते. सो आज सांगते, काहीच महागडी लूज पावडर मी यूज नाही करत. मी पॉन्ड्सची जी आपली पावडर येते ना, तीच मी ॲज अ लूज पावडर म्हणून यूज करते. आता थोडासा मस्कारा. आता लिपस्टिक ऍड करू थोडीशी. बघा, करते ना सूट. आता बस थोडीशी ॲक्सेसरीज वेअर करते. हे इयरिंग्स वेअर करते मी, सिम्पल आणि बेस्ट जात आहे त्या आउटफिट सोबत. आणि हातामध्ये हा कडा ऍड करते. आणि ही वॉच, ही मला त्या दिवशी सौरभनी गिफ्ट केली अॅनिव्हर्सरीला. सो मला वाटतं बेस्ट दिसेल. बघा यार, खूप सुंदर वॉच आहे, मला खूप जास्त आवडली आहे. अँड आय एम डन. कशी दिसते मी, मला नक्की सांगा. तर चला, मी छान अशी रेडी झालेली आहे. आणि वेळेवर ना इकडची लाईट गेली, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा कॅमेऱ्यामध्ये वेगळं काहीतरी दिसत असेल, आधीपेक्षा थोडासा डीम दिसत असेल. पण ठीक आहे, आता अशी छान मी रेडी झालेली आहे आणि आता मी निघते लग्नासाठी. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा, तुम्हाला पुढे खूप काही बघायला मिळेल. सो फायनली वेडिंगचा जो व्हेन्यू होता ना, तिथे मी पोहोचले. आणि तिथे गेल्या गेल्या मला माझ्या आत्या, मम्मी, काकू असे सगळे भेटले. सो त्यांच्यासोबत भरपूर गप्पा झाल्या. देन इकडे लग्न लागलं आणि आम्ही ना नवरी नवरदेवाला भेटून सुद्धा आलो. पटकन जेवण केली आणि लगेच घरी यायला निघालो. आणि घरी आल्याबरोबर ना मला साडी काढायची खूप जास्त घाई झाली होती, बिकॉज ते मेकअप मला पहिले रिमूव्ह करायचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, एवढे पिंपल आलेले आहेत ना की मेकअप त्यावर अजिबात जात नाही. सो लगेच मेकअप रिमूव्ह केलं, थोडासा आराम केला. आणि संध्याकाळी ना माझ्या नवऱ्याची फरमाईश होती की त्याला आलूचे पराठे खायचे आहेत. मग काय, मी पटापट सगळी तयारी केली आणि गरमागरम असे आलूचे पराठे बनवले आणि त्याला दह्यासोबत सर्व केलं. आणि आज ना मी पराठ्यांचा कच्चा मसाला बनवला होता आणि त्यामध्ये मॅगी मसाला ऍड केला होता. त्यामुळे आजचे पराठे ना अप्रतिम झाले होते. तर असं मी नाही, सौरभ बोलत होता.